हॅलो एव्हरीवन, टार्गेट सीईटी 2026 डेली सीईटी विथ नंदू सर मॅथमॅटिक्स या सिरीज मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. माझं नाव नंदकिशोर रुक्मा गजानन ठोकणे आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझं युट्यूब चॅनल नंदू सर मॅथमॅटिक्स. ओके, तर आजचं जे लेक्चर आहे एकदम जबरदस्त लेक्चर होणार आहे. काय म्हणते द वर्ड्स विच मोटिवेट यू. काय वर्ड्स आहेत आपल्याकडे? द नो स्टोरी विदाउट रिस्क. पण मी थोडंसं गलत म्हणतो याले. तर मी म्हणू शकतो की बुवा देर इज अ नो स्टोरी विदाउट सक्सेस अँड देर इज अ नो सक्सेस विदाउट रिस्क असं म्हटलं तरी चालेल. जर तुम्हाला सक्सेस लागत असेल तर रिस्क घ्यायला लागेल आणि रिस्क जर घेतली तर जर सक्सेस भेटलं तरच तुमची स्टोरी बनते. मग तुम्ही एक वेळेस सक्सेसफुल झाले नंतर तुम्ही काहीही स्टोरी सांगितली, काहीही लोकांनी पुढे मांडलं तरी लोक एक्सेप्ट करतात. तुम्ही जर म्हटलं की मी माझ्या स्ट्रगल पिरियडमध्ये याच्यावरती आपली अगरबत्तीवरती अभ्यास करत होतो, अगरबत्तीच्या लाईटवरती अभ्यास करत होतो, तरी लोक एक्सेप्ट करतात है ना. सक्सेसफुल झाल्यानंतर तुम्ही काही सांगा, काही लोकांना सांगा, लोक काय करतात? एक्सेप्ट करतात. तर सक्सेसफुल व्हायचं असेल तर काय करावं लागते? तर हो, मेहनत करावं लागते, अभ्यास करावं लागते, त्याच्याशिवाय पर्याय नाही आहे है ना. चला, जिसका तुम्ही था, आता जर इथं गाणं म्हटलं तर आपलं चालते की जिसका तुम्ही था इंतजार, जिसके लिए दिल था बेकरार, वो घडी आ गई आज. काय आहे आज आपलं? आज आहे आपले शॉर्टकट्स. काय आहेत आपले शॉर्टकट्स? ज्याच्यासाठी तुम्ही थांबले होते ते आहेत आपले आजचे शॉर्टकट्स. तर आजच्या या लेक्चरमध्ये आपण मॅट्रायसेसचे जेवढेही शॉर्टकट असतील तेवढे शॉर्टकट आपण पाहू. टोटल नंबर्स ऑफ 34 शॉर्टकट मी काढले, त्याच्यापेक्षा जास्त आहेत, पण आज आपण 34 शॉर्टकट पाहून घेऊ. कशाचे? तर मॅट्रायसेसचे. ठीक आहे, चला. सगळ्यात पहिला आहे काय म्हणते, इफ ए इज अ नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स म्हणजे काय? सर, ज्याचा डिटर्मिनंट 0 येत नाही, म्हणजे काही येऊ शकते, पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह. देन डिटर्मिनंट ऑफ ए इनवर्स इक्वल्स टू 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए. डिटर्मिनंट ऑफ ए इनवर्स इक्वल्स टू 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए. हा एक लक्षात ठेवायचा. त्यानंतर काय म्हणते, इनवर्स ऑफ अ युनिट मॅट्रिक्स इज अन युनिट मॅट्रिक्स. जर युनिट मॅट्रिक्सचा तुम्ही इनवर्स घेसाल, युनिट मॅट्रिक्स म्हणजे कोणती? 1 0 0 0 1 0 आणि 0 0 1 ही झाली तुमची युनिट मॅट्रिक्स. या युनिट मॅट्रिक्सचा जर तुम्ही डिटर्मिनंट घेतला तर तो काय येते? 0 युनिट मॅट्रिक्सच येते, दुसरा काही येत नाही. त्यानंतर 3 नंबरचं सर्वात इम्पॉर्टंट आणि सर्वात जबरदस्त पा, जर तुमच्याकडे 2x2 ची मॅट्रिक्स आली, त्याचा ऍडजॉइंट ऑफ ए काढायला लागते. काय काढायचा? ऍडजॉइंट ऑफ ए. तेव्हा काय करसान पा, या दोघांना इंटरचेंज करायचं, या दोघांना इंटरचेंज करायचं आणि या दोघांची फक्त साइन चेंज करायची, बस आटोपलं. पहा इथं काय केलं, एच्या ठिकाणी डी आहे, डीच्या ठिकाणी ए. पहा दिसते डी ए, आणि हे दोघांची जी आपली पोझिशन आहे ते सेम आहे, फक्त चेंज झाल्या साइन. म्हणजे तुमच्याकडे इफ ए इज इक्वल्स टू तुमच्याकडे 1 2 3 4 आणि याचा काढायचा आहे तुम्हाला ऍडजॉइंट ऑफ ए. देअरफॉर ऍडजॉइंट ऑफ ए इज इक्वल्स टू काय येणार? ऍडजॉइंट ऑफ ए. हे दोघं इंटरचेंज करायचे, म्हणजे इथं 4 इथं 1, या दोघांची साइन चेंज करायची. -2 -3 हा झाला याचा ऍडजॉइंट ऑफ ए. ओके, त्यानंतर इफ ए इज इक्वल्स टू सेम, जे वरचं आहे तेच खालचं आहे, इज अ नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स दॅट इज डिटर्मिनंट इज नॉट इक्वल टू 0, देन ए इनवर्स कसा काढायचा? ते मग सर असं आलं तर आता तुम्ही सीईटी साठी परफॉर्म करून राहिले. सीईटी मध्ये तुम्हाला जर म्हटलं ए इनवर्स काढा तर कसा काढसान? ते जुना नाही काढायचा, डायरेक्ट असा काढायचा. तुम्ही सीईटी साठी परफॉर्म करून राहिले, सीईटी मध्ये जर तुम्हाला म्हटलं की बॉस सर ए इनवर्स काढा 2x2 च्या मॅट्रिक्स साठी, तर मग पहिले डिटर्मिनंट काढसान, मग मायनर काढसान, मग कोफॅक्टर काढसान, मग नंतर तुम्ही फॉर्म्युला लिहिसान. ते धंदे बंद करायचे. डायरेक्ट काय 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए इनटू जो तुमच्याकडे मॅट्रिक्स आहे त्या मॅट्रिक्स मध्ये या दोघांची पोझिशन चेंज करायची, या दोघांच्या साइन चेंज करायच्या, बस आटोपलं. ओके, चलो, हे झाले तुमचे पहिले 4 झाले. आता 5व्या नंबरचा काय म्हणते, तुम्हाला अशा टाईपची मॅट्रिक्स कुठेही दिसली, काय ए 0 0 0 बी 0 आणि 0 0 सी. आता याच्या ठिकाणी XYZ येऊ शकतात, LMN येऊ शकतात, OPQ येऊ शकतात, काहीही येऊ शकतात. काय अल्फा बीटा गॅमा काही ही चेंज होऊ शकते. अशा टाईपची मॅट्रिक्स दिसली तर त्याचा त्याचा इनवर्स काय राहते? तर 1 अपॉन ए 0 0 0 1 अपॉन बी 0 0 0 1 अपॉन सी, म्हणजे 1 अपॉन ए 1 अपॉन बी 1 अपॉन सी. अशा टाईपची मॅट्रिक्स दिसली की हे लक्षात ठेवायचं. हा शॉर्टकट एक. काय म्हणते 6 नंबरचा, इफ ए अँड बी आर 2 इन्व्हर्सिबल मॅट्रायसेस इफ द सेम ऑर्डर देन ए बी इज ऑल्सो इन्व्हर्सिबल. काय म्हणते, ए इंटू बी इनवर्स. पहा ए इंटू बी इनवर्स, तर त्याला कसं लिहू शकतो? बी इनवर्स इंटू ए इनवर्स. बस, हे बाकीचं काही डोक्यात ठेवू नका, सरळ काय दिसलं आपल्याला? सर दिसलं आम्हाला, काय दिसलं? ए इंटू बी, त्याचा इनवर्स दिसला. डायरेक्ट सर बी इनवर्स लिहायचं, नंतर ए इनवर्स लिहायचं. ओके, मग सर याच्या ठिकाणी जर 3 असले, कसं असलं सर? ए इंटू बी इंटू सी, याचे इनवर्स इक्वल्स टू डायरेक्ट सी इनवर्स मल्टिप्लाइड बाय बी इनवर्स मल्टिप्लाइड बाय ए इनवर्स. सी इनवर्स इंटू बी इनवर्स इंटू
ए इनवर्स. ओके, डायरेक्ट लिहायचं. पहा खाली तेच काय म्हणते, ए इंटू बी इंटू सी, त्याचा जर इनवर्स असेल तर कसं लिहायचं, डायरेक्ट सी इनवर्स मल्टिप्लाइड बाय बी इनवर्स मल्टिप्लाइड बाय ए इनवर्स. टेन्शन घ्यायचं काम नाही. चला पुढे काय म्हणते, इफ ए इज अ स्क्वेअर मॅट्रिक्स. काय म्हणते, इफ ए जर स्क्वेअर मॅट्रिक्स असला देन, हे लक्षात ठेवा लागते काय, देन काय म्हणते, आय प्लस ए स्क्वेअर प्लस ए क्यू प्लस ए टू द पॉवर 4 प्लस ए टू द पॉवर 5 अप टू सो ऑन, अप टू इन्फिनिटी पर्यंत, अप टू इन्फिनिटी. त्याला काय लिहिता येते आपल्याला, इन ब्रॅकेट आय मायनस ए टू द पॉवर -1, म्हणजे त्याचा इनवर्स. ओके, पहा अशा टाईपची तुम्हाला अरेंजमेंट दिसली की बा आय प्लस ए स्क्वेअर प्लस ए क्यू प्लस ए टू द पॉवर 4 अप टू इन्फिनिटी, तर त्याला लिहिता येते आपल्याला आय मायनस ए टू द पॉवर -1. हे झाले आपले किती, 8 शॉर्टकट. टोटल नंबर्स ऑफ 34 शॉर्टकट्स काढले आहेत मी. याच्यानंतर बी थोडेफार निघतात, पण ते आपण जेव्हा क्वेश्चन्स घेऊ तेव्हा पाहू. काय म्हणते 9 नंबरमध्ये, इन अ डायगोनल मॅट्रिक्स. डायगोनल मॅट्रिक्स म्हणजे काय, ज्याच्यामध्ये सर तिरपे एलिमेंट म्हणजे डायगोनल एलिमेंट 0 नसतात आणि डायगोनल सोडून लोअर ट्रायंग्युलर आणि अप्पर ट्रायंग्युलर 0 असतात, त्याला आपण डायगोनल म्हणतो. इन अ डायगोनल मॅट्रिक्स प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट आर नॉन झिरो. डायगोनल मॅट्रिक्स मध्ये अभि हे तर माहितीच आहे ना, हे काय मोठी गोष्ट आहे, मी शिकवलं आहे तुम्हाला. डायगोनल मॅट्रिक्स मध्ये प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट 0 नसतात. ओके सर. काय म्हणते, नंबर्स ऑफ 0 इन अ डायगोनल एलिमेंट इन मॅट्रिक्स. फॉर्म्युला हा लक्षात ठेवायचा, n स्क्वेअर मायनस n. काय फॉर्म्युला आहे, n स्क्वेअर मायनस n. नंबर्स ऑफ 0 इन अ डायगोनल मॅट्रिक्स आर, या फॉर्म्युल्याला आपण काढतो. इफ याच्यामध्ये n म्हणजे काय, ऑर्डर. ठीक आहे सर, काढून पाहू आपण. डायगोनल मॅट्रिक्स मध्ये समजा मी ऑर्डर घेतली 3/3. नंबर्स ऑफ एलिमेंट, नंबर्स ऑफ 0, नंबर्स ऑफ काय तर 0 इन अ डायगोनल. कसे काढायचे, समजा 3/3 ची मॅट्रिक्स ऑर्डर म्हणजे n ची व्हॅल्यू आपल्याकडे 3, n स्क्वेअर काय फॉर्म्युला, n स्क्वेअर मायनस n असा आहे. n ची व्हॅल्यू 3 आहे, 3 चा स्क्वेअर -3, n ची व्हॅल्यू 3, 3 चा थांबा 3 चा स्क्वेअर -3, 3 चा स्क्वेअर 9 - 3 किती आला 6. जर कुठलीही डायगोनल मॅट्रिक्स घेतली आपण 3/3 ची, सपोज मी घेतो 1 0 0 0 2 0 0 0 1, किती नंबर्स ऑफ 0 आहेत आपल्याकडे, तर 6. हे 3 आणि हे 3 किती झाले आपल्याकडे 6. जर समजा याच्या ठिकाणी दुसरं आलं की बा मतलब त्याचे ऑर्डर 4 आहे, तर मग इथं काय करसान, 4 चा स्क्वेअर 16 - 4 = 12. याच्यात किती 0 येतील, 12. जर ऑर्डर 5 आहे, 5 चा स्क्वेअर 25, 25 - 5 किती 0 येतील, तर 20. हे असं लक्षात ठेवायचं. चला पुढे काय आपल्याकडे, वाचा मिनिमम नंबर्स ऑफ 0. मग कमीत कमी नंबर्स ऑफ 0 कसे येतील, तर मिनिमम नंबर्स ऑफ 0 इन अ ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. ट्रायंग्युलर मॅट्रिक्स मध्ये मिनिमम नंबर्स ऑफ 0, तर या फॉर्म्युला येतील. फॉर्म्युला काय आपल्याकडे, हा फॉर्म्युला n स्क्वेअर मायनस n अपॉन 2. या फॉर्म्युल्यानं आपण काय म्हणते, मिनिमम नंबर्स ऑफ 0 इन अ ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. कमीत कमी 0 किती येतील, n म्हणजे काय असते आपल्याकडे, ऑर्डर. जर समजा आपण 3/3 चा मॅट्रिक्स घेतला, त्याच्यामध्ये मिनिमम नंबर्स ऑफ 0 ट्रायंग्युलर मॅट्रिक्स मध्ये कशात, तर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स मध्ये कसे येतील. मी घेतो n ची व्हॅल्यू 3 घेतो, म्हणजे ऑर्डर आपल्याकडे 3 आहे. 3 चा स्क्वेअर 9 - 3 अपॉन 2 जसाचा तसा. 9 - 3 6 अपॉन 2, 2 3 6, म्हणजे नंबर्स मिनिमम नंबर 3 नंबर्स ऑफ 0 तर यायलाच पाहिजेत इन केस ऑफ ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. आता n च्या ठिकाणी 4 जर घेतला, तर मग इथं काय 4 चा स्क्वेअर 16 - 4 अपॉन 2, 16 - 4 12 अपॉन 2, 2 म्हणजे 2 ने याला डिवाइड केलं तर किती येते 6. मिनिमम नंबर्स ऑफ 0 6 यायलाच पाहिजेत. n म्हणजे ऑर्डर ऑफ द मॅट्रिक्स. ओके, त्यानंतर वेअर इज द, ओके ठीक आहे. चला n पहा इथं दिलाय भाऊ, दुसरं एकदम हुशार आहात तुम्ही, काही वांधा नाही. n दिलाय a plus b in bracket a plus b multiplied by in bracket a minus b is equal to a square minus b square if ab is equals to ba. हे आपण आधी पाहिलं होतं, काय काही लोड नाही आहे. चला हे फॉर्म्युला लक्षात ठेवसाल काय, कुठे येतात हे. त्यानंतर मग काय ते याच्यामध्ये हे 2 लय कामाचे आहेत भाऊ, खूप कामाचे. काय करसान, आपल्याकडे समजा एक मॅट्रिक्स दिली, इफ ए इक्वल्स टू हे पोझिशन्स ऑफ एलिमेंट, 3/3 ची मॅट्रिक्स, इथे बी 3/3 ची मॅट्रिक्स. देन काय म्हणते, ए ऑफ आय जे डिनोट द कोफॅक्टर. हे कोफॅक्टर आतमध्ये एलिमेंट्स आहेत ते सोडून द्या. समजा तुमच्याकडे एखादी मॅट्रिक्स दिली आणि खाली अशी अरेंजमेंट दिसते. काय दिसते इथं, A11 हा झाला एलिमेंट, हा झाला कोफॅक्टर. हा झाला आपला एलिमेंट, हा झाला कोफॅक्टर, हा झाला एलिमेंट, हा झाला कोफॅक्टर. एलिमेंट कशाने डिनोट करतो, स्मॉल ए, कोफॅक्टर कॅपिटल ए आणि मायनर कॅपिटल एम. काय लक्षात ठेवायचं, इथं एलिमेंट ऑफ पोझिशन A11 आणि कोफॅक्टर ऑफ पोझिशन A21. ओके, इथं एलिमेंट ऑफ पोझिशन A12, इथं कोफॅक्टर A22 आणि एलिमेंट A13 आणि A23. एलिमेंट पहिला A11 तर कोफॅक्टर कोणता, तर A21. एलिमेंट A12 कोफॅक्टर A22, एलिमेंट A13 आणि कोफॅक्टर A23. हा सिक्वेन्स लक्षात ठेवायचा, इक्वल टू 0 येते. असं दिसलं काहीतरी भयंकर अशी मॅट्रिक्स दिसली आणि म्हणते की बॉ याचं मल्टिप्लिकेशन काढा, मल्टिप्लिकेशन करायचं नाही, पटकन 0 मारायचं. का बरं, कारण की मी सांगितलं म्हणून.
काय येते 0 येते. पुढे भाऊ काय म्हणते इफ ए इज इक्वल टू सेम 3x3 ची मॅट्रायसेस आहे. 3x3 च्या मॅट्रायसेस मध्ये तुम्हाला अशी जर हे दिसली अरेंजमेंट काय आहे A11 पा एलिमेंट ऑफ A11 कोफॅक्टर ऑफ A11 प्लस एलिमेंट ऑफ A12 कोफॅक्टर ऑफ A12 एलिमेंट ऑफ A13 कोफॅक्टर ऑफ A13 इज इक्वल टू राहते डिटर्मिनंट ऑफ ए. या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट म्हणजे याची व्हॅल्यू राहते. हे लक्षात ठेवायचे. ह्या दोन्हीच्या दोन्ही कन्फ्युज नाही व्हायचं. पा इथं A11 एलिमेंट आणि कोफॅक्टर A21 आहे म्हणजे वरचा एलिमेंट खालचा कोफॅक्टर वरचा एलिमेंट खालचा कोफॅक्टर वरचा एलिमेंट खालचा कोफॅक्टर. याच्यामध्ये एलिमेंट बी सेम आहे आणि कोफॅक्टरची पोझिशन बी सेम आहे. दोन्ही लक्षात ठेवायचे. 14 शॉर्टकट झालेत आपले. चला आता हे 15 16 17 18 19 20 एकदम सोपी आहेत. काय म्हणते आता फक्त लक्षात ठेवावं लागते. द प्रोडक्ट म्हणजे मल्टिप्लिकेशन प्रोडक्ट ऑफ टू स्कॅलर मॅट्रायसेस दोन स्कॅलर मॅट्रायसेसचं मल्टिप्लिकेशन ऑफ सेम ऑर्डर ज्याची ऑर्डर सेम असेल काय राहते तर स्कॅलर मॅट्रिक्स. दोन स्कॅलर मॅट्रिक्स घेतल्या सेम ऑर्डरच्या आहेत त्याचं जर मल्टिप्लिकेशन घेतलं तर स्कॅलर मॅट्रिक्सच भेटते रे बाबा. पुढे काय म्हणते द प्रोडक्ट ऑफ टू डायगोनल मॅट्रायसेस दोन डायगोनल मॅट्रायसेस डायगोनल म्हणजे नॉन डायगोनल एलिमेंट 0 नॉन डायगोनल 0 डायगोनल एलिमेंट आर नॉन 0 टू प्रोडक्ट ऑफ टू डायगोनल मॅट्रायसेस सेम ऑर्डर इज डायगोनल मॅट्रिक्स म्हणजे दोन डायगोनल मॅट्रिक्स घेतला त्याचं मल्टिप्लिकेशन घेतलं तर काय ते आपल्याकडे जे आन्सर जे येणार आहे ते डायगोनल मॅट्रिक्सच येईल. त्यानंतर काय ते प्रोडक्ट ऑफ टू ट्रायंग्युलर प्रोडक्ट ऑफ टू ट्रायंग्युलर मॅट्रायसेस ऑफ सेम ऑर्डर इज अ ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. तीन गोष्टी सेम. सर सगळ्यात पहिले काय दोन स्कॅलर मॅट्रिक्स आहेत मल्टिप्लिकेशन मध्ये घेतल्या तर स्कॅलर मॅट्रिक्सच भेटते. सर दोन डायगोनल मॅट्रिक्स आहेत मल्टिप्लिकेशन मध्ये घेतल्या तर डायगोनल मॅट्रिक्सच भेटते. सर दोन ट्रायंग्युलर मॅट्रिक्स आहेत मल्टिप्लिकेशन मध्ये घेतल्या काय भेटते आपल्याला ट्रायंग्युलर मॅट्रिक्स भेटते. सगळ्याच्या ऑर्डर कशा पाहिजेत सेम पाहिजेत. पुढे काय म्हणते प्रोडक्ट ऑफ टू ऑर मोर सिंग्युलर मॅट्रायसेस टू ऑर मोर सिंग्युलर मॅट्रायसेस इज अ सिंग्युलर मॅट्रायसेस. सिंग्युलर मॅट्रायसेस काय म्हणते जर प्रोडक्ट दोन सिंग्युलर मॅट्रिक्सचा प्रोडक्ट घेतला तर शेवटी त्याचा आन्सर काय आहे सिंग्युलर मॅट्रिक्स. ओके प्रोडक्ट म्हणजे मल्टिप्लिकेशन प्रोडक्ट ऑफ टू ऑर मोर नॉन सिंग्युलर काय आपल्याकडे नॉन सिंग्युलर मॅट्रायसेस हे काय राहते तर रेक्टँग्युलर मॅट्रिक्स काय राहते तर रेक्टँग्युलर. लक्ष द्या सिंग्युलर मॅट्रिक्सचा जर आपण प्रोडक्ट घेतला 2 तर सिंग्युलर भेटते बट नॉन सिंग्युलरचा प्रोडक्ट घेतला तर काय भेटते रेक्टँग्युलर. त्यानंतर लास्ट मध्ये काय म्हणते 20 नंबरचा इफ ए इज अ सिमेट्रिक मॅट्रिक्स देन ए स्क्वेअर इज ऑल्सो एन सिमेट्रिक मॅट्रिक्स. ठीक आहे ए जर सिमेट्रिक मॅट्रिक्स असेल तर त्याचा स्क्वेअर बी काय येते सिमेट्रिक येते. ओके डिटर्मिनंट आता पहा 21 22 23 अप टू 26 सोपी आहेत काही लोड नका घेऊ. डिटर्मिनंट ऑफ डायगोनल मॅट्रिक्स डिटर्मिनंट ऑफ डायगोनल पहा डायगोनल कुठची मॅट्रिक्स आपल्याकडे समजा घेतली 1 0 0 0 3 0 आणि 0 0 4 पहा या डायगोनल मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट म्हणजे मल्टिप्लिकेशन ऑफ डायगोनल. बस आटोपलं काही टेन्शन घ्यायचं नाही. असं काहीतरी दिसलं डिटर्मिनंट करायचं म्हटलं तर मग सर पहिला एलिमेंट घेतो मग त्याचे मायनर घेतो मग मायनस घेईन दुसरा एलिमेंट मग त्याचे मायनर सर नंतर प्लस नंतर तिसरा एलिमेंट त्याचे मायनर असं जर तुम्ही करसान तर मी तटीन रपरट्टी देईन. तसं करायचं नाही. बद मार्क हसान डायरेक्ट काय करसान डिटर्मिनंट ऑफ डायगोनल मॅट्रिक्स विल बी मल्टिप्लिकेशन ऑफ डायगोनल. आटोपलं पटकन. चला समजलं भाऊ समजलं सर 1 नंबर. त्यानंतर डिटर्मिनंट ऑफ ट्रायंग्युलर मॅट्रिक्स पहा आता डायगोनल मॅट्रिक्स ऑल्सो इज अन ट्रायंग्युलर मॅट्रिक्स ना एकतर ते अप्पर आणि लोअर दोन्ही मध्ये येते. मग समजा एखादी ट्रायंग्युलर मॅट्रिक्स घेतली समजा मी घेतो 1 0 0 त्यानंतर इथं बिन 1 0 0 त्यानंतर 1 2 0 आणि 3 2 1 पहा ही कोणची मॅट्रिक्स आहे कमेंट मध्ये सांगा. अप्पर ट्रायंग्युलर आहे की लोअर ट्रायंग्युलर आहे कमेंट मध्ये सांगत जा बरं मला एनर्जी भेटते त्यानं. मग अप्पर आहे की लोअर आहे तुम्ही पटकन कमेंट मध्ये सांगा. अशी जर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स असेल तर त्याचा डिटर्मिनंट त्याचा काय तर डिटर्मिनंट इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ डायगोनल म्हणजे त्याचं मल्टिप्लिकेशन ऑफ डायगोनल. आटोपलं सर. हे पहिली बी समजली दुसरी बी समजली शॉर्टकट. तिसऱ्या नंबरचा शॉर्टकटवर जाऊ. काय म्हणते इफ इज अ स्क्वेअर मॅट्रिक्स इफ ए इज अ स्क्वेअर मॅट्रिक्स देन डिटर्मिनंट ए विल बी एक्झिस्ट. जर एक समजा इफ ए इज अ स्क्वेअर मॅट्रिक्स तर त्याचा डिटर्मिनंट निघते. त्यानंतर 24 मध्ये सर लक्षात ठेवायचं डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ ए डॅश म्हणजे त्याचा ट्रान्सपोज सेम राहतात. इफ ए बी इज इक्वल डिटर्मिनंट ऑफ ए बी इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ ए मल्टिप्लाइड बाय डिटर्मिनंट ऑफ बी हे लक्षात ठेवायचं. पुढे काय म्हणते डिटर्मिनंट ऑफ ए टू द पॉवर एन इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ ए टू द पॉवर एन इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ ए टू द पॉवर एन वेअर एन इज अ नॅचरल नंबर. त्यानंतर पुढे काय आपल्याकडे पहा 27 नंबर मध्ये थोडंसं लक्षात ठेवायचं. जर आपल्याकडे डिटर्मिनंट मध्ये एखाद्या स्कॅलरनं आपण एखाद्या मॅट्रिक्स मल्टिप्लाय केलं तर तो स्कॅलर बाहेर काढला टू द पॉवर एन मल्टिप्लाइड बाय ए. इफ ए इज अ स्क्वेअर मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर एन. ओके त्यानंतर काय म्हणते इफ ए अँड बी आर टू स्क्वेअर मॅट्रायसेस ऑफ सेम ऑर्डर
ए आणि बी दोन स्क्वेअर मॅट्रिक्स आहेत सेम ऑर्डरचे आहेत, देन काय भेटते आपल्याकडे, देन डिटर्मिनंट ऑफ ए बी इक्वल्स टू डिटर्मिनंट ऑफ बी इंटू ए. ओके, समोर गेलो आपण. समोर काय म्हणते की बुवा हे आपण आधी पाहिलाय, काय म्हणते ए बी सी तीन मॅट्रिक्स, काय म्हणते ए मॅट्रिक्स, बी मॅट्रिक्स आणि सी मॅट्रिक्स, याचा ट्रान्सपोज काय लिहिता येते आपल्याला, सी ट्रान्सपोज मल्टिप्लाइड बाय बी ट्रान्सपोज मल्टिप्लाइड बाय ए ट्रान्सपोज. ओके, तेच आहे, बाकी काहीच नाही. सी ट्रान्सपोज मल्टिप्लाइड बाय बी ट्रान्सपोज मल्टिप्लाइड बाय ए ट्रान्सपोज. आता ए बी सी त्याचा इनवर्स काय लिहायचं, सी इनवर्स मल्टिप्लाइड बाय बी इनवर्स मल्टिप्लाइड बाय ए इनवर्स. कालच्याच लेक्चरमध्ये आपण ह्या गोष्टी पाहिल्या, हे तर कालच पाहिलं आपण, काही लोड नाही. त्यानंतर काय म्हणते 31 के मल्टिप्लाइड बाय ए टू इनवर्स, कॉन्स्टंट एक स्कॅलर कॉन्स्टंट घेतला मल्टिप्लाइड बाय ए, त्याचा इनवर्स इज इक्वल टू 1/k इंटू ए इनवर्स. 1/k इंटू हे दिसलं की पटकन हेच लक्षात आलं पाहिजे तुमच्या, किंवा हे दिसलं की हे लक्षात आलं पाहिजे, है ना. जसं की आमचं गाव, आमच्या गावावरून अंधुऱ्याला जाता येते, तर सॉरी अंधुऱ्यावरून शेगाव जाता येते, तर शेगाववरून अंधुऱ्याला वापस येता येते ना, तर मग हे असं सरळही वापरता येते, असं उलटही वापरता येते. ओके, चला पुढे. पुढे काय आपल्याकडे, थांबा थोडंसं इरेज करतो. आता भाऊ हे जर तुम्हाला येत नसेल की नाही, बिलकुल मजाक नाही सांगत, बदाबद काढायला पाहिजे तुम्हाला. काय म्हणते इफ ए इज इक्वल्स टू ए बी सी डी देन ए इनवर्स. आता ए इनवर्स काय 1/AB मायनस बी सी, काय म्हणते ए डी पाहिजे इथं, ए डी मायनस बी सी क्रॉस मल्टिप्लिकेशन पाहिजे होतं, हे थोडंसं चुकवलं, काय टायपिंग मिस्टेक आहे. इथं काय पाहिजे होतं 1/ या दोघांचं मल्टिप्लिकेशन ए इंटू डी मायनस बी इंटू सी इन ब्रॅकेट, आतमध्ये काय या दोघांचं, हे दोघे इंटरचेंज, इथे येणार डी, इथे येणार ए आणि इथे येणार मायनस बी, इथे येणार मायनस सी. म्हणजे काय सर, हा झाला ए इनवर्स, हा काय झाला ए इनवर्स. आधीच पाहिला आपण ना, मी मस्त सांगितलं तुम्हाला. ओके, फेर हे दोघांचं मल्टिप्लिकेशन 0 नसलं पाहिजे. इथं बरोबर लिहिलं, इथं बरोबर लिहिलं, इथं बरोबर नाही लिहिलं, ठीक आहे. टायपिंग मिस्टेक माझी बहीण टाईप करते, हे थोडंफार होते. त्यानंतर लास्ट. ओके सर, चला झालं झालं झालं. काय म्हणते 33 आणि 34 नंबरचं, इफ ए स्क्वेअर प्लस p into a plus q into i is equal to 0. ओके, देन a इनवर्स इक्वल्स टू -1/q. पहा q कुठे आहे, हा इथं आहे, -1/q इंटू इन ब्रॅकेट a प्लस p इंटू i. हे लक्षातच ठेवा लागते, पर्याय नाही. अशा टाईपचं कुठे दिसले पटकन हे मारून द्यायचं, किंवा हे दिसले पटकन ते मारायचं. ओके, त्यानंतर ऍडजॉइंट ऑफ ए इनवर्स इक्वल्स टू 1/ डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ए इनवर्स. हे आपण आधीच पाहिलं होतं, मागच्या याच्यातच पाहिलं, प्रॉपर्टी ऑफ ऍडजॉइंट मध्ये पाहिलं. तर हे होते 34 नंबर्स ऑफ शॉर्टकट. कशाचे होते, मॅट्रायसेसचे 34 शॉर्टकट, एकदम जबरदस्त है ना. मॅट्रायसेसचे शॉर्टकट आपण सध्या पाहिले. तर उद्याच्या लेक्चरमध्ये आपण क्वेश्चन्स पाहणार आहोत. क्वेश्चन्स बी एकदम जबरदस्त. क्वेश्चन मध्ये हे शॉर्टकट कसे अप्लाय होतात ते सांगतो मी तुम्हाला. जर समजा आपल्याकडे मॅट्रायसेस इन केस ऑफ सीईटीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आपण पाहिलं, सीईटी मध्ये क्वेश्चन विचारला की बुवा ए इनवर्स काढा, है ना, ए इनवर्स काढा बाय द, समजा कशाने काढा तुम्ही ए इनवर्स, सीईटी मध्ये विचारलं ए इनवर्स काढा, तर ते लहान लेकरासारखं करायचं नाही की बुवा सर ए इनवर्स काढा लागते, पहिले डिटर्मिनंट काढतो, मग मायनर काढतो, मग कोफॅक्टर काढतो, कोफॅक्टरची मॅट्रिक्स काढतो, त्यानंतर पुढे ऍडजॉइंट ऑफ ए काढतो, नंतर ए इनवर्स इक्वल्स टू 1/ डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए, है ना. असं जर करसान तर बदाबद रट्टे देईल. काय करायचं, तर त्याची एक जबरदस्त शॉर्टकट मेथड आहे, ते आपण जेव्हा क्वेश्चन्स घेऊ तेव्हा मी तुम्हाला सांगतो, त्याचं जास्त लोड घेऊ नका. तर भेटू पुढच्या लेक्चरमध्ये. जर समजले नसतील तर काहीच प्रॉब्लेम नाही, कमेंटमध्ये विचारा, मी 100% सांगतो. किती नंबर्स ऑफ शॉर्टकट आहेत आपल्याकडे, 34 नंबर्स ऑफ शॉर्टकट आहेत. किती वेळ झाला मला पाहू द्या फक्त व्हिडिओचा. काय काही जास्त नाही झाला, 18 मिनिटाचाच व्हिडिओ झाला आपला. एकदम फास्ट मध्ये मी तुम्हाला सगळेचे सगळे शॉर्टकट हे करून देतो, रिवाइज करून देतो. काय म्हणते, इफ ए इज अ नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स देन त्याचा डिटर्मिनंट ऑफ ए इनवर्स इक्वल्स टू 1/ डिटर्मिनंट ऑफ ए. 2 नंबर मध्ये म्हणते इनवर्स ऑफ अ युनिट मॅट्रिक्स इज अ युनिट मॅट्रिक्स इन केस ऑफ 2/2 च्या मॅट्रिक्स मध्ये ऍडजॉइंट ऑफ ए कसा काढायचा, पहा हे दोघं जण इंटरचेंज करायचे, या दोघांची साइन चेंज करायची. त्यानंतर याचा हा ए इनवर्स आहे, ए इनवर्स काढताना सगळ्यात पहिले डिटर्मिनंट काढायचा 1/ डिटर्मिनंट ऑफ ए, या दोघांचं इंटरचेंज करायचा आणि या दोघांची साइन चेंज करायची. हे झालं 4. त्यानंतर पुढे काय म्हणते, इनवर्स अशा टाइपची मॅट्रिक्स दिसली की 1/a 1/b 1/c, XYZ असला तर 1/x 1/y 1/z. ओके, त्यानंतर काय म्हणते, ए इंटू बी इनवर्स दिसला तर बी इनवर्स मल्टिप्लाइड बाय ए इनवर्स. तेच 3 मध्ये ए बी सी टू द पॉवर -1 म्हणजे त्याचा इनवर्स, सी इनवर्स मल्टिप्लाइड बाय बी इनवर्स मल्टिप्लाइड बाय ए इनवर्स. ओके, इफ अशा टाइपची अरेंजमेंट दिसली i प्लस ए स्क्वेअर प्लस ए टू द पॉवर 3 प्लस ए टू द पॉवर 4 प्लस ए टू द पॉवर 5 अप टू इन्फिनिटी, तर काय मारायचं, i मायनस ए टू द पॉवर -1. पुढे इन डायगोनल मॅट्रिक्स, प्रिन्सिपल डायगोनल मॅट्रिक्स मध्ये प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट 0 नसतात. ओके, नंबर्स ऑफ 0 इन डायगोनल मॅट्रिक्स काढण्यासाठी फॉर्म्युला आहे आपल्याकडे n² - n. त्यानंतर मिनिमम नंबर्स ऑफ 0 इन अ ट्रायंग्युलर मॅट्रिक्स काढायचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे n² - n/2.
2 where n is the order. A plus b, another bracket a minus b equal to a square minus b square where ab is equals to ba. ओके, त्यानंतर पहा अशी काहीतरी अरेंजमेंट दिसली a11 a21, पहा a11 a21 आणि a12 a22. पहा हा स्मॉल ए म्हणजे एलिमेंट, कॅपिटल ए म्हणजे आपल्याकडे कोफॅक्टर. तर अशी अरेंजमेंट दिसली डायरेक्ट 0 आणि अशी अरेंजमेंट पहा a11 a11 a12 a12 a13 a13 डायरेक्ट डिटर्मिनंट काढायचा. पुढे तेव्हा प्रोडक्ट ऑफ द स्कॅलर मॅट्रिसेस of the same order will be scalar matrices. Product of the diagonal matrices of the same order will be diagonal matrices. Product of the triangular matrices of the same order will be triangular matrices. Product of the two or more singular matrices is an singular matrices. Product of the non-singular matrices will be rectangular matrix. Okay. त्यानंतर if a symmetric matrix of त्याचा a square is equals to काय येते symmetric matrix. Determinant of diagonal matrix. Determinant of diagonal matrix will be multiplication of diagonal. Determinant of triangular matrix will be multiplication of diagonal. Okay. If A is a square matrix, then A determinant will be exist. हे 2-3 पाहून घे जा एकवेळेस. त्यानंतर पुढे काय म्हणते, कॉन्स्टंट बाहेर काढतो आपण, टू द पॉवर n मध्ये देतो. A आणि B2 स्क्वेअर मॅट्रिसेस असले ऑफ द सेम ऑर्डर, तर त्याला आपण असं लिहू शकतो, पहा A इंटू B इंटू C त्याचा ट्रान्सपोजेशन, तर त्याला लिहिता येते आपल्याला C ट्रान्सपोज मल्टिप्लाइड बाय B ट्रान्सपोज मल्टिप्लाइड बाय A ट्रान्सपोज. ए बी सी टू द इनवर्स असेल तर त्याला लिहिता येते सी इनवर्स बी इनवर्स ए इनवर्स, मल्टिप्लिकेशन मध्ये उलट लिहायचं काय. त्यानंतर हे सध्याच पाहिलं आपण की बॉ के इंटू ए इनवर्स दिसेल तर 1/k इंटू ए इनवर्स. ओके, त्यानंतर हे आपलं सांगितलं तुम्हाला काय. तर लास्ट मध्ये ह्या दोन अरेंजमेंट तुम्ही पाहून घ्याल. जर काही प्रॉब्लेम असला तर कमेंट बॉक्स मध्ये ड्रॉप करा. तयार राहा, उद्यापासून आपण एकदम जबरदस्त क्वेश्चन घेऊ. याच्यामध्ये भरपूर शॉर्टकट, भरपूर म्हणजे ऑप्शन कॅन्सलेशन वाले टेक्निक्स आहेत, भरपूर जबरदस्त मजा येणार. भेटू पुढच्या लेक्चरमध्ये. भारत माता की जय.